रिच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ. नमस्कार, पोलीस माझा न्यूज मध्ये आपलं स्वागत. आता आपण चेंबूर सिंधी कॅम्प मध्ये आहोत आणि इथल्या चेंबूरच्या राजाला आज आपण भेट दिलेली आहे. एकंदरीतच आपण इथे श्री गणेशाची जी मूर्ती पाहाल ती अतिशय वेगळी अशी आहे. आपण जे इतर गणपती पाहतो त्यापेक्षा अतिशय वेगळी अशी ही गणपतीची मूर्ती आहे आणि आरास सुद्धा वेगळ्या पद्धतीने इथे केलेली आहे. चेंबूर सिंधी कॅम्प मधला चेंबूरचा राजा इथे सुप्रसिद्ध असा आहे आणि ते मोठ्या संख्येनं नागरिक आपण पाहू शकता की इथे दर्शनासाठी आलेले आहेत, रांगा लागलेल्या आहेत. एकंदरीतच इथे कशा पद्धतीनं गणेशोत्सवाचं आयोजन केलं जातं आणि कशा पद्धतीने इथे कार्यक्रम चालतात याविषयी आपण माहिती जाणून घेणार आहोत. आपल्या या उत्सव समितीचे मेंबर आहेत ते सगळे आणि त्यापैकीच हे मेंबर आहेत प्रिन्स, ते आपल्याशी संवाद साधणार आहेत, तेव्हा आपण त्यांच्याशी संवाद साधूया. नमस्कार सर. नमस्कार. इथे चेंबूर सिंधी कॅम्प मध्ये चेंबूरचा राजा म्हणून हा गणपती इथे स्थापित होतो. ह्याला किती वर्ष झाले आणि कशा पद्धतीने इथे आयोजन केलं जातं? 69 इयर्स संपूर्ण झालेत आम्हाला. 69 वर्ष. 69 वर्ष झालेत आणि हे आपले जितके चेंबूरचे कार्यकर्ते आहेत जे आपले आपसमध्ये तेच मिळून चेंबूर कॅम्पात गणपती मंदिर आहे आमचं, त्याच्यामध्ये परिसरमध्ये हेच गणपतीचं आम्ही आयोजन करतो आणि दर दिवस 10,000 कमी 10,000 लोक भंडारा खातात. आमच्याकडे दर दिवस भंडारा असतो. शामची आरती, संध्याकाळची आरती नंतर ज्यापर्यंत तो संपत नाही त्यापर्यंत आमचा भंडारा चालू असतो. आणि इथे मोठ्या प्रमाणात परिसरामध्ये आपण पाहू तर या गणपतीची ख्याती आहे आणि इथे दर्शनासाठी खूप लांब लांबून लोक येतात. तर आणि रस्त्यावरच आहे, तर रस्त्यावर इथे मंडप वगैरे काढून पण अतिशय अगदी सुनियोजित इथे करण्यात आलेलं आहे. त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? ते पूर्ण आमची प्लॅनिंग पूर्ण 2 महिने अगोदरच पूर्ण प्लॅनिंग होते आणि हे मंदिरचे प्रेमाइस पासून जास्त बाहेर नाही की रस्त्यावर लोकांनाही त्रास नसं आणि आमचे व्हॉलेंटियर सर्व पूर्ण मॉनिटरिंग करत असतात की ट्रॅफिक कुठेही जाम नाही आणि लोकांना लई प्रेमाने दर्शन भेटते इकडे आणि कोणताही त्रास नसतो. पालिका प्रशासन किंवा पोलीस प्रशासन यांचं कसं सहकार्य लाभतं? नाही, पोलीस पूर्ण 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 सहकार्य, आरसीए पोलीस स्टेशन, चेंबूर पोलीस स्टेशन हे आपल्याला लई सहकार्य करतात आणि विसर्जन पर्यंत आम्हाला बंदोबस्त पूर्ण असतो. साधारण किती व्हॉलेंटियर्स किंवा मेंबर्स इथे कार्यरत व्हॉलेंटियर संध्याकाळी आमचे 50 ते 100 व्हॉलेंटियर असतात जे पूर्ण काम बघतात. स्टेजवर, बाहेर, लंगर वाढताना, आतमध्ये ते पूर्ण निगराणी आणि सीसीटीव्ही फुटेज पूर्ण जागेवर आहेत. ते अंडर सर्व्हिलन्स आहे. अच्छा. तर कोणत्याही प्रमाणात लोकांना जे येतात भावुक आहेत त्यांना कोणत्याही प्रमाणात त्रास नसतो. मी एक शीख आहे आणि हे सिंधी आहे आणि दुसऱ्या जातीचे गुजराती आहे, मुस्लिम पण आहेत आमच्या सोबत. तर आम्ही एकत्र होऊन हे सार्वजनिक गणेशोत्सव लई वर्षांनी साजरा करत आहोत. तर याच्यामध्ये कोणाचा जातीभाव हे सर्व काही गोष्ट आमच्याकडे चालत नाही. सर्व एक प्रमाण आमचे कार्यकर्ते आहेत आणि एक प्रमाणे जे लोक येतात त्यांनाही आम्ही त्याच्याप्रमाणे श्रद्धानी आणि बघतो. एकाच जोराने सर्वांना बघितलंय. कोणताही जातीवाद कधी होत नाही आमच्या इकडे. आता आमच्या जातीमध्ये जी लेडी आहे त्याला सर्वात जास्त महत्व दिलेलं आहे आणि हिंदू धर्मात पण देवीचं रूप जे म्हणतात ते स्त्रीला दिलंय. हा एक जो महत्वाचा मुद्दा त्यांनी सांगितला की महिलांवर होणारे अत्याचार ही अतिशय निंदनीय गोष्ट आहे आणि जेव्हा तुमची दृष्टी बदलते तेव्हा तुमची मानसिकता बदलते. कारण जेव्हा तुमच्या दृष्टीतनं, बघण्याच्या दृष्टीतनं जेव्हा तुम्ही त्या नजरेने स्त्रीकडे बघता तेव्हा अर्थातच तुमची मानसिकता सुद्धा बदलते आणि ती मानसिकता बदलल्यानंतर तुमचा जे व्यवहार आहे किंवा तुमची जी वृत्ती आहे ती त्यातनं प्रदर्शित होते. तर मला वाटतं या सगळ्या जर गोष्टी थांबवायच्या असतील तर आपण स्वतःला बदललं पाहिजे, आपल्या स्वतःची आधी दृष्टी बदलली पाहिजे. कारण एकूणच आपण अगदी पिढ्यानपिढ्या पाहतो की आपल्या संस्कृतीमध्ये महिलांना समान दर्जा दिला जातोय. मात्र आता आपण कुठेतरी आधुनिकतेकडे जातोय किंवा 21व्या 22व्या शतकाकडे आपण वळतोय आणि तरी सुद्धा आता उलट होतंय. आता महिलांवर कुठेतरी अत्याचार होत आहेत. तर महिलांनी सुद्धा याचा विचार केला पाहिजे की यामागची काय कारणं आहेत. ती बदलणं फक्त पुरुषांच्या हातात नाही, तर मला वाटतं स्त्री म्हणून मी म्हणते आपल्याही हातात आहेत आणि त्यासाठी मार्ग शोधणे, एकूणच मानसिकता बदलणं फार गरजेचं आहे. मला वाटतं अशा उत्सवांमधनं अशा पद्धतीने जेव्हा हे सगळे मेंबर सभासद कार्य करतात तेव्हा निश्चितच समाजामध्ये सकारात्मकता बदलण्यासाठी किंवा सकारात्मकता आणण्यासाठी याचा निश्चितच फायदा होतो. पोलीस माझा न्यूज मध्ये आता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. पाहत रहा पोलीस माझा न्यूज. पोलीस माझा न्यूज तर्फे गणपती माझा उपक्रमात सहभागी व्हा. आपल्या घरातील किंवा मंडळातील गणपती सजावटीचा
2 मिनिटांचा सुंदर व्हिडिओ तयार करा आणि आम्हाला व्हॉट्सअपवर पाठवा. पोलीस माझा न्यूज या यूट्यूब चॅनलवर आपल्या सजावटीचे व्हिडिओ दाखवले जातील आणि त्यातून 5 उत्कृष्ट सजावटीची निवड केली जाईल. तेव्हा लवकरात लवकर आमच्या व्हॉट्सअपवर आकर्षक सजावटीचे व्हिडिओ पाठवा. यासाठी आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 7977201298. अधिक माहितीसाठी भेट द्या www.polismazha.com. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पोलीस माझा न्यूज मध्ये आपलं मनापासून स्वागत. आपण एकीकडे नेहमीच पाहतो की आपण म्हणतो की जातीयवाद आहे आणि हिंदू मुस्लिम सिख इसाई अशा सगळ्यांमध्ये आपण पाहतो की बातम्या येत असतात की भांडणं होत आहेत, वाद होत आहेत. पण जर आपण प्रत्यक्षात अशा पद्धतीने ग्राउंड लेवलवर जेव्हा फिरतो, जनमानसात फिरतो, तेव्हा आपल्याला खरी परिस्थिती काय आहे ते समजते. आणि मला वाटतं त्याचं उत्तम उदाहरण इथे आहे की इथे मुस्लिम महिला आहेत गुलशन खान, तर त्या इथे अगदी लहानपणापासून गणपतीची सेवा करतात. आणि मला वाटतं हे एक ऐक्याचं प्रतीक आहे, कारण अशा पद्धतीने जेव्हा एकत्रितपणे सगळे सण साजरे करतो ना, तेव्हा भारत हा समृद्धीमधनं एकता किंवा एकतेमधनं समृद्धी कशा पद्धतीने साधू शकतो, तर याचं हे उत्तम उदाहरण आहे. आपण त्यांच्याशी थोडा संवाद साधूया की किती वर्षापासून ते गणपतीची सेवा करतायत. 36 एज है मेरा. अच्छा. और मैं बचपन से आती हूँ. मेरे फादर और मदर दोनों भी आते हैं. आज थोड़ा मम्मी आई नहीं है, लेकिन हमेशा आती है. डब्बू जी जानते हैं. और बचपन से ही आती हूँ. मेरे को तो ये याद नहीं मतलब मैं कब से आती हूँ, कितना मेरा टाइम हो गया. मतलब रोज आप आते हो? हाँ, रोज आती हूँ. और मेरे रात में भी मतलब बैठती हूँ. और जितने भी लोग जो चढ़ावा देते हैं मैं खुद अपने हाथ से चढ़ाती हूँ. और ये लोग सब लोग भी मुझे बहुत रेस्पेक्ट देते हैं. एकदम बिल्कुल अपने बीच में ये लोग हमेशा मुझे हमेशा मान देते हैं. विसर्जन पे भी जाते हैं हम लोग, चौपाटी तक जाती है विसर्जन पे. अच्छा. हाँ, और अब तो मैं मतलब मेरी बेटी भी आने लगी मेरे साथ में. अच्छा. मेरी सिस्टर, मेरी मम्मी, वो लोग सब लोग आते हैं. तो क्या कहोगे आप गणपति बप्पा के बारे में, आप क्योंकि आप एकदम ये बचपन से इधर आ रहे हो? गणपति बप्पा है असली में अंदर है, उनकी श्रद्धा है बहुत. हम जो बोलेंगे ना पूरा हमारा पूरा किया उन्होंने, और बहुत फला है मुझे गणपति. हाँ, मैं शादी के पहले से बचपन से आती, मैंने बताया आपको. और शादी के बाद में मैंने मेरे हस्बैंड को बोला मैं जाती रहूंगी. मेरे को कभी फैमिली मेंबर्स ने भी नहीं रोका ना. इधर पे इतने जो मेंबर्स है ना हमारे, राजू है, ये डब्बू है, और फिर राजू अंकल है, सब लोग किसी ने भी मुझे हमेशा उन लोगों ने मेरे को रेस्पेक्ट दिया. हमेशा मैं आती हूँ और मैं ऊपर ही रहती हूँ स्टेज पे. अभी आप लोग आए ना, खाली थोड़ा समय पीछे ये लोग नहीं भेजा था लंगर, थोड़ा खा लो. हाँ, और आज तो मेरा चढ़ावा भी था. देना चाहोगे? मैं तो यही दूंगी. देखो, एक तो जिसके भी दिल में मानने का है ना उसको कभी रोकना ही नहीं चाहिए. तो जिसको जो मानने का है ना, अपने खुली अपना डेमोक्रेसी स्टेट है, और फिर जिसको जो मानना है, अपना गणपति मानना है, उसमें जाते रहना चाहिए. जातिवादी को यही बोलूंगी कि ये सब छोड़ दो, कुछ भी नहीं, सब एक है. पोलीस माझा न्यूज तर्फे गणपती माझा उपक्रमात सहभागी व्हा. आपल्या घरातील किंवा मंडळातील गणपती सजावटीचा 2 मिनिटांचा सुंदर व्हिडिओ तयार करा आणि आम्हाला व्हॉट्सअपवर पाठवा. पोलीस माझा न्यूज या यूट्यूब चॅनलवर आपल्या सजावटीचे व्हिडिओ दाखवले जातील आणि त्यातून 5 उत्कृष्ट सजावटीची निवड केली जाईल. तेव्हा लवकरात लवकर आमच्या व्हॉट्सअपवर आकर्षक सजावटीचे व्हिडिओ पाठवा. यासाठी आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 7977201298. अधिक माहितीसाठी भेट द्या www.polismazha.com. अशाच नवनवीन आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पोलीस माझा न्यूजच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आमचं फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्राम पेज आहे ते सुद्धा फॉलो करा. तसंच अधिक माहितीसाठी पोलीस माझा न्यूजची वेबसाईट आहे www.polismazha.com. या वेबसाईटला अवश्य भेट द्या.